नमस्कार, मी डॉक्टर आनंद अरविंद देशमुख। मी फिजिशियन डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद येथे कार्यरत आहे। आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मान्सून धडकलेला आहे, तर या निमित्ताने बरेचसे आजार आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये डोकं वर काढतात। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आजार म्हणजे हवेतल्या बदलामुळे होणारे सर्दी खोकला किंवा नाक चोंदणं। तर त्यासाठी म्हणून आपण शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाताना किंवा बाहेर जाताना कोविडमध्ये वापरायचो तशी मास्क वापरलेले अतिउत्तम। दुसरा महत्त्वाचा आजार जो आपण फिको ओरल रूट किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होतो, त्याला आपण वेगवेगळे आजार जे आहेत त्याच्यामध्ये लाळ वांती किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस, पोट खराब होणं, उलट्या होणे आणि टायफॉइड सदृश्य आजार। तर हे टाळण्यासाठी शक्यतो बाहेरचं पाणी टाळावं, स्वतःचं पाणी स्वतःबरोबर घेऊन जावं, शक्यतो उकळून थंड केलेलं पाणी घरी वापरावं, ते शक्य नसल्यास फिल्टरचं पाणी वापरावं। तिसरा महत्त्वाचा आजार म्हणजे सगळीकडे पाणी साचतं आणि त्याच्यामुळे डबक्यांमध्ये डासाचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे मलेरिया आणि डेंगी सारखे आजारी डोकं वर काढतात। तर शक्यतो बाहेर जाताना फुल पॅन्ट आणि बूट घालून बाहेर जावं, मच्छरांपासून बचाव करावा, घरामध्ये सुद्धा मच्छरांपासून काळजी घ्यावी, चावा घेऊ नये याच्यासाठी मच्छरदाणी म्हणा किंवा नेटलॉन असं वापरत जावं। आणि या उपर जर 3 दिवस कमी न होणारी ताप थंडी असे जर का आजार उद्भवले तर त्यासाठी मात्र जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा।